गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 23 जुलै आणि आज बघू मार्केट कुठे ओपन होत आहे. सगळ्यात पहिला आधी आपण आय पी ओ चेक करूया की कोणते आय पी ओ नवीन येणार आहेत अपकमिंग्स आणि कोणते क्लोज झाले आहेत. लास्ट टाईम आपण अप्लाय केला होता तो आपल्याला नाही लागला आहे, अलॉटमेंट भेटलेलं नाही आहे. तर बाकीचे आता आले आहेत, ते मला वाटतं आजच ओपन होणार आहेत. तर आपण शेवटच्या दिवशी अप्लाय करूया, त्यामध्ये बघूया आपल्याला कोणता भेटतो आहे. 3 आय पी ओ आले आहेत, पण दोघांची क्वालिटी एवढी काही खास नाही. एक जरा आहे, त्याचा जी एम पी चांगला आहे, तर मे बी त्याच्यामध्ये आपण अप्लाय करू. तर तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर आधी रिसर्च करा आणि त्यानंतरच अप्लाय करा. फक्त जी एम पी बघून अप्लाय करू नका, पण अप्लाय नक्की करा. तर बघूया आपल्याला कुठे ट्रेड भेटतो आहे. बजाज फिन्सॉमध्ये अपसाईडसाठी आपल्याला एक ट्रेड भेटतो आहे, पण त्यामध्ये पण कॅन्डल मोठी झाली आहे. तर बघू, एंट्री भेटली तर घेऊ. बाकी दुसऱ्या स्टॉकमध्ये चेक करू. आपण लेवल्स ड्रॉ करून घेतले आहेत. दुसऱ्या कोणत्या स्टॉकमध्ये भेटली तर एंट्री आपण घेऊ लगेच. आता मी बजाज फायनान्समध्ये प्लॅन ट्रेड करतो आहे डाऊन साईडसाठी. आपण बघू शकता एक चांगला ब्रेकआउट दिला आहे. कॅन्डल पण मोठी झाली आहे, पण एस एल मॅनेज होतं आहे. आपला 600 क्वांटिटी शॉर्ट सेल करायच्या होत्या, पण आपलं कॅपिटल 86,000 राहिलं आहे. तर त्याच्यामुळे सेल करू शकत नाही एवढ्या क्वांटिटी. फक्त 400 क्वांटिटी सेल होणार आहेत, त्यामुळे मी 400 क्वांटिटी शॉर्ट सेल केले आहेत. एंट्री पण एक्झिक्यूट झाली आहे पूर्ण 400 क्वांटिटीची. आता वेट करूया स्टॉप लॉस आणि टार्गेट. 2000च्या आसपास आपण ठेवलं आहे आपला स्टॉप लॉस आणि 4000चं टार्गेट. तर आता वाट बघूया एस एल आणि टार्गेटची, आणि किती वेळ लागतो टार्गेट किंवा एस एल हिट व्हायला ते पण बघायला लागेल. तर वेट करूया. थोडा खाली जाऊन परत रिव्हर्स झाला आहे आपला स्टॉक. बघू आपल्याला एस एल देतो आहे की टार्गेट. साईडवेज झाला आहे स्टॉक, तुम्ही बघू शकता. 12 वाजलेत आता. आपण 10:15ला एंट्री घेतली होती आणि आता 12 वाजलेत आणि साईडवेज झाला आहे स्टॉक. तर वाट बघूया. निफ्टी बघा पूर्ण डाऊनफॉल आहे. चांगला ब्रेकडाऊन दिला होता निफ्टीने आणि खाली मूव झाला आहे, पण स्टॉक काय खाली येत नाही आहे. बघा स्टॉक साईडवेज आहे. तर मे बी सेलिंग येत नाही स्टॉक्समध्ये, पण मला वाटतं यायला पाहिजे निफ्टी बघून. निफ्टी तर पूर्ण निगेटिव्ह आहे मित्रांनो. आता 1:1च्या आसपास आहे आपला टार्गेट भेटतो आहे. तर 1:1 गेल्यावरती आपण आपल्या रूलप्रमाणे एस एल ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट आणू. मी आता एस एल ट्रेल करून ना स्विंगचा हाय आहे तिथे आणून ठेवला आहे, म्हणजे थोडाफार लॉस होईल वर रिव्हर्स झाला तर. मित्रांनो 1:1चा टार्गेट आपल्याला आता भेटला आहे. आपण कॉस्ट टू कॉस्ट नेऊन ठेवू एस एल. आपले रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत जे पण आहेत ते. आपण 1:1 गेल्यावर एस एल ट्रेड करून कॉस्ट टू कॉस्ट आणतो, म्हणजे रिव्हर्स झाला तर आपला लॉस होणार नाही. मी एस एल ट्रेड करून कॉस्ट टू कॉस्ट नेला. मित्रांनो आपल्याकडे वेळ आता भरपूर कमी राहिला आहे, त्याच्यामुळे अजून होल्ड करू शकत नाही, म्हणून आपण एस एल ट्रेड करत जाऊया. किती टार्गेट भेटतो ते बघूया. जो स्विंग जिथे जिथे स्विंग बनतो आहे ना त्या स्विंग हायच्या वरती आपण एस एल ट्रेल करत जाऊया आणि बघू आपल्याला किती प्रॉफिट कॅप्चर करता येते ते. आपण ट्रेल केला नसता, पण आपल्याकडे टाईम आता कमी राहिला भरपूर. 2 वाजून गेले, त्याच्यामुळे आपल्याला ट्रेल करायला लागते. जितकं होईल तितकं घेऊन आपण निघून जायचं. तर मस्त खाली आला आहे स्टॉक आपल्या टार्गेटच्या दिशेने. मग परत आपण ट्रेल करून परत स्विंग हायच्या वरती नेऊन ठेवला आहे एस एल. मित्रांनो आपला आता टार्गेट हिट झाला आहे मस्त. जितका आपला टार्गेट होता पूर्ण हिट झाला आहे आणि आता वाजलेत बघा किती, 2:45 व्हायला आलेत. तुम्ही ऑर्डर्स दाखवतो तुम्हाला मी. हे पोझिशन्स आहे ऑर्डर्समध्ये, तुम्ही बघू शकता. आपण एस एल ट्रेल करत आपला 4000चा प्रॉफिट आहे तो आपण बुक केला आहे. आणि मित्रांनो आपला हाच दिवस संपला आहे. अजून एक 17वा दिवस संपला आहे आणि आता फक्त अजून 4 दिवस राहिले आहेत 21 डेज कंप्लीट होण्यासाठी.
आणि त्यानंतर आपण निफ्टीमध्ये ट्रेडिंग चालू करणार आहोत. तर बघत राहा व्हिडिओ आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा.